चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एवढ्या जोराने नमस्कार. ठीक आहे, ओके. तर बघा, आपल्याकडे आज काही विद्यार्थ्यांची रांग समोर उभी लागलेली आहे. आपला हा एक प्रेम आहे. हा, काय नाव तुझं? अनुराज आहे. ठीक आहे, अनुराज आहे, नंतर विनायक आहे, नंतर आदित्य आहे, नंतर विराज आहे, नंतर जीविका आहे, एक आपल्याकडे राधिका आहे आणि नंतर एक ईश्वरी आहे. असे 2-4 मुलं आहेत आणि एक टास्क थोडंसं आपण त्यांना देणार आहोत. थोडंसं एक काम आपण त्यांना देणार आहोत. थोडासा एक बुद्धीचा खेळ आहे. बघूया ते काय करतायत ते. तर विद्यार्थी मित्रांनो, टेबलवरती 3-3च्या गटाने खडे आपण ठेवलेले आहेत. हे खडे असे सुद्धा 3-3-9 आहेत आणि असे सुद्धा 3-3-9 आहेत. टास्क असा आहे, काम असं आहे, असं करायचं आपल्याला की यातले 2 खडे बाजूला काढायचे आहेत. 2 खडे बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि ते 9च भरले पाहिजेत. असं करायचं आहे. 2 खडे बाजूला काढायचे त्यातले आणि तरीही आडवे उभे मोजले तर 9च भरले पाहिजेत. त्यासाठी आपल्याकडे पहिले अनुराज आहे. अनुराज करबर काय करतायत तुला? ये, काय करणार आहे तू? काही करतायत तुला? नाही, बरं ठीक आहे. तरी पण अनुराजने हिंमत दाखवली. रांगेमध्ये उभा राहिला. पहिलीतला विद्यार्थी आहे. रांगेत उभं राहिलं लेकरांना आवडते, हरकत नाही. अनुराजसाठी एकदा टाळ्या वाजवा थोड्याशा. ओके, गुड, व्हेरी गुड. आता अनुराज तुझा नंबर झाला. तू आता इकडे बाजूला जाऊन उभा राहा. ठीक आहे. त्यानंतर एक विनायक नावाचा विद्यार्थी आहे आपल्याकडे. विनायक काय करणार आहे बघ बरं तू. 2 खडे बाजूला काढायचे तरी पण 9च भरले पाहिजे. चल कामाला लाग. एक काढला, दुसरा काढला, हाती घेतली त्यानं 2 खडे आणि आपल्याला नाही करता आलं तर काय करायचं, परत जशीच्या तसे खडे अरेंज करायचे, ठेवून द्यायचे. बघ आता, बघा रे, ते झाले का 9-9? 3 आणि 3 6 आणि 2 8च झाले आणि ते 3 आणि 3 6 आणि 2 8च झाले. 2 काढले पण भर लागले किती? 8-8. ठेवा तुम्ही, जिथले उचलले तिथे ठेवा आणि चला बाजूला हो तुम्ही, काय हरकत नाही. चला आदित्य आहे. त्यानंतर आदित्य आहे. आदित्य सुद्धा काम करणार आहे. आदित्य कर. 2 खडे काढायचे आणि ते 9-9 भरले पाहिजे. चल, एक काढला. हां, त्यानं काय केलं? त्यानं काय केलं माहिती आहे का? इथला खडा उचलला तिथं ठेवला आणि तिथला उचलला इथं ठेवला. 2 खडे काढायचे आहेत, बाजूला काढून ठेवायचे आहेत. जसा एखादा आंबा आपण बाजूला उचलून ठेवतो, सडका आंबा बाजूला काढून फेकतो, बरोबर आहे का? तसं काढून त्यातले बाजूला ठेवायचे आहेत खडे आणि तरी 9-9 भरवायचे आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही. प्रयत्न केला तुम्ही काही ना काही. चला बाजूला हो तुम्ही. यानंतर विराज आहे आपल्याकडे. विराज कर प्रयत्न. यातले 2 खडे बाजूला काढायचे आहेत. बापरे, 2 काढले त्यानं. बरं, हरकत नाही. त्यानं मधले 2 खडे काढून घेतले. आता किती भरतात एका एका रांगेत रे? बघा रे, 7-7च भरतात. या रांगेत 7 भरतात, आडवे 7 भरतात आणि उभे 7च भरतात. ठीक आहे, पण ठेवा, जिथले उचलले तिथे ठेवा. त्याने मध्ये परत 2 खडे ठेवलेत. यानंतर जीविका विद्यार्थिनी आलेली आहेत आपल्याकडे. जीविका. तर जीविका बघ एकदा काय करणार आहे बघू. इथं एक उचलला, एक उचलला आणि बघा काय झालं ते. 2 खडे उचलले. आता बघा भरतात का? भरतात का? 2 खडे काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचे खडे रिअरेंज करू शकता तुम्ही. बाकीचे खडे इकडे तिकडे सरकवू शकता, त्याचा विषय नाही. बाकीचे खडे सरकवू शकता, फक्त 2 बाहेर निघले पाहिजेत खडे त्यातले. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. असं काही विषय नाही की बाकीच्या खड्याला हात लागू देऊ नये असं वगैरे काही विषय नाही. चला ठीक आहे. नाही आलं जीविकाला यश. 3 आणि 3 6 आणि 2 8-8 झाले जीविकाचे. परत जिथे तिथे ठेवून दे. ठीक आहे, 2 खडे काढायचे आहेत आणि काय केलं तू? 2 खडे काढले आणि आता 2 काढल्यामुळे काय राहिले? 2 3 आणि 3 6. एका रांगेतले 9 आहेत, पण दुसऱ्या रांगेत किती आहेत? 3 आणि 2 5 आणि 2 7च आहेत ना. एका रांगेमध्ये 7 आहेत आणि एका रांगेमध्ये 9 आहेत. म्हणजे नाही यश आलं हिला. राधिकाला सुद्धा यश नाही आलं. हे खडे परत ठेव, जिथले काढले तिथे ठेव ग. तू ठेव. आता आपल्याकडे विद्यार्थिनी आहे पुन्हा, ईश्वरी इढोळे नावाची विद्यार्थिनी आपल्याकडे आहे. चला ठीक, ईश्वरी तू सुरुवातीला येणारवरती प्रयत्न करायला. तुझा नंबर आम्ही थोडासा मागे ठेवला. म्हटलं हुशार विद्यार्थिनी आहे, सगळे खडे जर बरोबर करून टाकेल तर मग बाकीच्या विद्यार्थ्यांना काही संधी नाही मिळणार, म्हणून आपण प्रयत्न केला आहे. 2 खडे काढायचे आहेत आणि दोन्ही रांगेतले 9-9 खडे भरले पाहिजेत. असं आपल्याला काम करायचं आहे. ईश्वरीने काम केलं की आपण जोरदार टाळ्या वाजवून ईश्वरीचं स्वागत करणार आहोत. नाही 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 नाही, सध्या नाही. तिनं काम तिचं पूर्ण होऊ द्या. बरं ठीक आहे. ईश्वरीने 2 खडे काढलेत आणि 3 आणि 3 6 आणि 3 9. एका साईडनं 9 आहेत आणि दुसऱ्या साईडनं किती आहेत? 3 आणि 2 5 आणि 2 7 आहेत. म्हणजे ईश्वरीला सुद्धा यश आलं नाही. मग आता काय करायला लागलं? आता आपल्याला आम्हाला करून दाखवायला येईल की नाही काही ना काही. नाही तर तुम्ही काय म्हणणार, सर आम्हाला तुम्ही काही पण सांगता आणि तुम्ही काय आम्हाला करून दाखवत
नाही. म्हणजे हे उत्तर नाही किंवा हे असं होऊ शकत नाही असं सुद्धा म्हणता येईल ना तुम्हाला. बरं, तर मी तुम्हाला हे बोललो होतो की 2 खडे काढायचे आहेत. ते सगळे विद्यार्थी ज्यांनी भाग घेतला ते समोर उभे राहतात, जिथे होते तिथे उभे राहा, समोरच्या साईडने उभे राहा, रांगेत नाही. आता ज्यांनी भाग घेतला तिथे फळ्या याच्या जवळ टेबलच्या जवळ. ओके, ठीक आहे. तर बघा आता काय करता येईल, उत्तर ऐकायचं आणि त्याचं काय ते उत्तर पाहायचं. ठीक आहे, बघा काय करता येऊ शकते याच्यामध्ये. आपल्याला काय करायचं होतं, तुम्हाला मी काय सांगितलं होतं की 2 खडे काढायचे आणि बाकीचे खडे तुम्ही हलवू शकता, थोडेसे असे मांडू शकता की तरी त्याची बेरीज किती येईल, 9 आली पाहिजे. किती आली पाहिजेत, दोन्ही रंगीची 9 आली पाहिजे. त्यासाठी तुम्ही बाकीचे खडे हलवू. ठीक आहे, ओके, लक्ष द्या आता. ठीक आहे, 2 खडे बाहेर काढू पहिले आपण. बघा, इथला एक खडा आपण बाहेर काढला. ओके, आणि इथला एक खडा आपण बाहेर काढले 2 बाहेर. हे आपण ईश्वरीच्या हातात देऊ. ठीक आहे, 2 बाहेर काढले. आता काय करायचं, इथला एक उचलायचा, इथं ठेवायचा, आणि इथला एक उचलायचा, इथं ठेवायचा. आता बघा बरं, 2 तर बाहेर काढले की नाही, हे बघा 2 ईश्वरीच्या हातात दिले आपण. आहेत ना 2 खडे, 2 बाहेर काढले. आता बघा बरं, दोन्ही साईडचे आडवे उभे 9 भरतात का, मोजा बरं. 5 आणि 2 7 आणि 2 9, 5 आणि 2 7 आणि 2 9, बरोबर आहे का. तुम्ही जास्त डोक्याला ताण दिला नाही, जास्त थोडासा वेगळा विचार केला नाही. उत्तर शोधण्यासाठी, काही उत्तरं शोधण्यासाठी याला कुठं प्रश्न म्हणतात, बुद्धीचे प्रश्न म्हणतात, किंवा थोडं डोक्याला ताण देऊन ह्यावरती विचार करायचा असतो. बरोबर आहे का, लक्षात आलं का. तर 2 खडे आपण 9 खड्यातले बाहेर काढूनही ओके, ठीक आहे. तर अशाच प्रकारचे अनेक प्रश्न असतात, अशा प्रकारचे थोडंसं डोक्याला ताण देऊन, डोक्याला बुद्धीला ताण देऊन सोडवायचे प्रश्न असतात. हे तुमच्या लक्षात येईल ना. ठीक आहे, लक्षात आलं. जर पुन्हा कधी विचारलं तर हे लक्षात ठेवायचं. आता काय करू शकता, तुम्ही घरी जाऊ शकता, आईला, बाबाला, काका, भाऊ, दादा, ताई, या सगळ्यांना तुम्ही ही गंमत सांगू शकता. तुमच्या लक्षात आलं पण एकदा पुन्हा करून दाखवायचं आहे का. ठीक आहे, ईश्वरी 2 खडे दे. परत काय झालं, इथं 3 होते, इथं 3 होते, इथं 3 होते आणि इथं 3 होते. लक्ष द्या एकदा, एका मिनिटात. ठीक आहे, काय करायचं आपल्याला, बघा, इथला एक उचलला तरी चालतो, इथला एक उचलला तरी चालतो. ठीक आहे, आणि मग काय करायचं, यातला एक इथं ठेवायचा आणि यातला एक इथं ठेवायचा. मध्ये झाले 5 आणि साईडचे सगळे 2 5 आणि 2 7 आणि 2 9, 5 आणि 2 7 आणि 2 9. ठीक आहे, ओके. बरं, आवडलं तुम्हाला हे, हा खेळ आवडला, हा गेम आवडला. सगळेजण हा गेम संपवण्यासाठी एकदा फक्त टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. ओके.